Hello students, आपला क्वेश्चन आहे फाइंड द एरिया बिटवीन द कर्व्स y square is equal to 4x and 2x minus 3y plus 4 equal to 0. आता y square equal to 4x हा आहे पॅराबोला आणि 2x minus 3y plus 4 equal to आहे स्ट्रेट लाईन. या दोघांच्या मध्ये जेवढा एरिया आहे या दोन कर्व्सच्या मधला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपल्याला हे दोन्ही कर्व्स आधी ड्रॉ करावे लागतील. तर लाईन ड्रॉ करण्यासाठी मी काय केलंय 2x minus 3y plus 4 equal to 0 इक्वेशन कन्सिडर केलंय आणि यावरचे दोन पॉइंट्स आपल्याला माहित असतील तर आपण ती लाईन इझिली ड्रॉ करू शकतो. आणि ते दोन पॉइंट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण x आणि y ॲक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते ही लाईन ते दोन पॉइंट्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी सबस्टिट्यूट केले मी x इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर मिळणार आहे -3y + 4 इक्वल टू 0 and it gives us y is equal to 4/3. तर x ची व्हॅल्यू आपण 0 सबस्टिट्यूट केली होती आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे हा पॉइंट आहे 0 4/3. x कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे हा पॉइंट आहे ऑन y ॲक्सिस. आता सेम इक्वेशन कन्सिडर करायचे आणि आता y ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करायची म्हणजे आपल्याला मिळणार आहे 2x + 4 इक्वल टू 0. इट गिव्स अस x इक्वल टू -2 म्हणजेच x कोऑर्डिनेट आहे -2 आणि y कोऑर्डिनेट आपण 0 सबस्टिट्यूट केला होता म्हणजे हा पॉइंट आहे तुमचा निगेटिव्ह x ॲक्सिसवर -2 0. ठीक आहे. आता टू ड्रॉ द इक्वेशन y² इक्वल टू 4x म्हणजेच पॅराबोला. आपण हा पॅराबोला आपल्याला फिक्स माहिती आहे काय आहे y ची इव्हन पॉवर आहे x सिंगल आहे आणि कुठेही निगेटिव्ह साइन नाही म्हणजे हा पॅराबोला आहे सिमेट्रिक टू पॉझिटिव्ह x ॲक्सिस. आणि आता इथे आपण ड्रॉ केलेला आहे दोन्ही कर्व्स. ही आहे तुमची x ॲक्सिस, ही आहे तुमची y ॲक्सिस. ओरिजिन आपल्याला फर्स्ट पॉइंट काय मिळाला होता 0 4/3 म्हणजे हा y ॲक्सिसवरचा तुमचा फर्स्ट पॉइंट आहे 0 4/3 आणि निगेटिव्ह x ॲक्सिसवर पॉइंट आहे हा -2 0. या दोन पॉइंट मधून पास होणारी ही जी लाईन आहे ही आहे 2x - 3y + 4 इक्वल टू 0 आणि हा आहे तुमचा पॅराबोला y² इज इक्वल टू 4x. y² इज इक्वल टू 4x मी आधीच सांगितलं सिंगल x आहे y ची इव्हन पॉवर आहे म्हणजे सिमेट्रिक टू पॉझिटिव्ह x ॲक्सिस. आणि आता ही स्ट्रेट लाईन आणि पॅराबोला या दोघांमध्ये हा एवढा एरिया आहे. हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एरिया सिमेट्रिकल टू x ॲक्सिस y ॲक्सिस काहीही नाही म्हणजे आपल्याला डबल इंटिग्रेशनने सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यासाठी स्ट्रिप ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. पण स्ट्रिप ड्रॉ करण्या अगोदर आपल्याला हे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करावे लागतील. याला मी कन्सिडर करते आहे पॉइंट A, याला मी नाव देते आहे पॉइंट B. या दोघांचे कोऑर्डिनेट्स आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली कन्सिडर करायचे आहे. सो टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of y² equal to 4x, this is considered as first relation. Second 2x minus 3y plus 4 equal to 0, consider it as second equation. आता या दोघांमध्ये हे दोन पॉइंट्स कॉमन आहेत. दोघांनी कर्ववर हे दोन्ही पॉइंट्स आहेत आणि त्यासाठी एक तर x ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मधून घ्यायची सेकंड मध्ये टाकायची किंवा y ची व्हॅल्यू घ्यायची सेकंड मध्ये टाकायची किंवा इथून व्हॅल्यू घ्यायची आणि इथे टाकायच्या असं काहीतरी करून आपल्याला फाइंड आउट करायचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता आपण काय कन्सिडर केलं इक्वेशन 1 कन्सिडर केलं. इथून x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे y²/4. सो सबस्टिट्यूट x इज इक्वल टू y²/4 इन सेकंड रिलेशन. सो 2x च्या ऐवजी घ्यायचं आहे y²/4 -3y + 4 इक्वल टू 0. आता हे टोटल इक्वेशन तुमचं y मध्ये ट्रान्सफर झालं आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे सिम्प्लिफाय करायचे मी आधी लिहिले y²/2 -3y + 4 इक्वल टू 0. त्यानंतर 2 ने थ्रू आउट मल्टिप्लाय केलं तर मिळणार आहे y² - 6y + 8 इक्वल टू 0. याचं फॅक्टरायझेशन केलंय 6y मी लिहिलंय -6y ॲज -4y - 2y बिकॉज इट्स ॲडिशन इज -6 अँड -4 - 2 मल्टिप्लिकेशन इज +8. y कॉमन काढलाय फर्स्ट 2 टर्म्स मधून सो y कॉमन काढल्यानंतर उरणार आहे y - 4. सेकंड 2 टर्म्स मधून किंवा लास्ट 2 टर्म्स मधून मी -2 कॉमन काढले म्हणजे ब्रॅकेटमध्ये उरणार आहे y - 4 दॅट इज इक्वल टू 0.
y -4 हा ब्रॅकेट दोन्हीकडे आहे, त्याला कॉमन काढला म्हणजे सेकंड ब्रॅकेट मिळणार आहे y -2 = 0. तर yच्या दोन व्हॅल्यूज मिळतात आपल्याला, एक आहे y = 4, एक आहे y = 2. या दोन्ही yच्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायच्या आहेत. y = 4 कन्सिडर केलं आपण तर y²/4 होणार आहे 4² दॅट इज नथिंग बट 4. म्हणजे आपला पॉइंट आहे 4, 4. ज्या वेळेला तुम्ही y ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करणार तुम्हाला x मिळणार आहे 4/4 1 मीन्स आवर सेकंड पॉइंट इज 1, 2. आता अकॉर्डिंग टू आपण ज्या पद्धतीने ड्रॉ केलेला आहे आपण कन्सिडर करू शकतो हा पॉइंट 1, 2 कुठे असला पाहिजे. हा ए पॉइंट आहे तुमचा 1, 2 बरोबर आहे, कारण इथे x कोऑर्डिनेट 1 आहे आणि हा तुमचा सेकंड पॉइंट आहे B4, 4. ठीक आहे. आता हे दोन्ही पॉइंट्स कॅल्क्युलेट केलेत. इथपर्यंत जेही आपण सॉल्व केले सुरुवातीपासून, हाऊ टू ड्रॉ द कर्व अँड हाऊ टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, हे सगळं तुमचं रफ वर्क आहे. तुम्ही दुसरीकडे कुठे केलं आणि मग आन्सर शीटवर लिहिलं तरी चालतं, कारण ह्याला कुठेही तुम्हाला मार्क्स देत नाहीत. तुम्हाला फक्त हे पॉइंट्स करेक्ट आले पाहिजे आणि ही डायग्रॅम तुम्ही व्यवस्थित कम्प्लीट ड्रॉ केली पाहिजे. बघा आपण इथे पॉइंट्स प्लॉट केलेले जिथून आपण लाईन ड्रॉ केली आहे, नंतर हे 2 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कॅल्क्युलेट केलेत आणि ते इथे लिहिलेत. याला सगळे मार्क्स आहेत. ते तुम्ही कसे काढले, कुठून काढले, याला मार्क्स नाहीत. त्यानंतर इथे आता मी व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ करते आहे टू फाइंड लिमिट ऑफ इंटिग्रेशन. व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ केली तर ही व्हर्टिकल स्ट्रीप आहे पॅरलल टू वाय ॲक्सिस, करेक्ट. आणि ही व्हर्टिकल स्ट्रीप पॅरलल टू वाय ॲक्सिस असल्यामुळे अप्पर आणि लोअर लिमिट आपल्याला इथून मिळणार आहे वाय साठी, बरोबर आहे. y = आता चेक करा, लोअर एंड ऑफ दिस स्ट्रीप लाईज ऑन स्ट्रेट लाईन. या स्ट्रेट लाईनवर लोअर एंड आहे आणि इथून आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. कशी कॅल्क्युलेट करणार आहोत, -3y या साईडला ठेवायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स राईट हँड साईडला न्यायच्या आहेत. सो -2x -4 दॅट इज नथिंग बट y = 2x + 4 डिवायडेड बाय 3. मायनस सगळीकडून कॅन्सल होणार. लोअर लिमिट आहे 2x + 4 डिवायडेड बाय 3. अप्पर एंड ऑफ स्ट्रीप लाईज ऑन पॅराबोला, करेक्ट. पॅराबोलाचं इक्वेशन आहे y² = 4x, पण आपल्याला सिंगल y हवा आहे म्हणजे सिंगल y काय असणार आहे √4x. आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडर करू शकतो, पण मी फक्त पॉझिटिव्ह कन्सिडर केलंय कारण आपला एरिया कुठे आहे अबो एक्स ॲक्सिस किंवा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर टू कव्हर द होल एरिया टेक दिस स्ट्रीप टू लेफ्ट हँड साईड. आता ही स्ट्रीप लेफ्ट हँड साईडला घेतली तर ही वाय ॲक्सिस पर्यंत येणार नाही, ती कुठपर्यंत येणार आहे फक्त पॉइंट ए पर्यंत येणार आहे. आणि तुम्हाला इथून एक्सचे लिमिट्स मिळणार आहेत, कारण तुम्ही स्ट्रीप जेव्हा रोटेट करता आहात फ्रॉम लेफ्ट टू राईट तुम्ही पॅरलल टू एक्स ॲक्सिस तिला रोटेट करता आहात, बरोबर आहे. आणि म्हणून इथून तुम्हाला एक्सचे लिमिट्स मिळणार आहेत. तर तुम्ही लेफ्ट हँड साईडला आला तर तुम्ही फक्त पॉइंट ए पर्यंत येणार आहात आणि इथे एक्सचा कोऑर्डिनेट काय आहे 1, म्हणजेच पॉइंट ए ला एक्सची व्हॅल्यू आहे 1. आणि मग ही स्ट्रीप तुम्ही कुठपर्यंत नेणार आहात राईट हँड साईडला फक्त पॉइंट बी पर्यंत. पुढे आपला एरिया अवेलेबल नाही, म्हणजे इथे तुमची एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 4. सो लिमिट्स ऑफ एक्स आर 1 to 4 and limits of y are 2x + 4/3 to √4x. x चे लिमिट्स कॉन्स्टंट मध्ये आहेत, y चे लिमिट्स इन टर्म्स ऑफ x आहेत, म्हणजेच ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू y फर्स्ट, कारण y चे लिमिट्स x या व्हेरिएबलमध्ये आहेत, बरोबर आहे. मग आता एरियाचा फॉर्म्युला काय असतो तो आपण आधी लिहायचा आहे. फॉर्म्युला ऑफ एरिया इज डबल इंटिग्रेशन ओव्हर द रिजन ए dx dy, बरोबर आहे. आता आपले लिमिट्स काय आहेत, व्हर्टिकल स्ट्रीप ड्रॉ करून आपण लिमिट्स फाइंड आउट केलेले आहेत. सो फर्स्ट इज ड्रॉ आवर व्हर्टिकल स्ट्रीप, फाइंड आउट द लिमिट्स अँड दॅट लिमिट्स आर y इज फ्रॉम 2x + 4/3 टू y = 2√x. मी √4x होता 2 कॉमन काढला, 2 अंडररूटच्या बाहेर काढला, सो 2√x. एक्सचे लिमिट्स आहेत 1 to 4 विच आर कॉन्स्टंट. सो a इज इक्वल टू कॉन्स्टंट लिमिट्स आधी बाहेर घ्यायचे, x इज इक्वल टू 1 to 4. त्यानंतर व्हेरिएबलचे लिमिट्स आत घ्यायचे, y = 2x + 4/3 टू
2 रूट एक्स. आधी वायने इंटिग्रेट करायचे म्हणजे dy आत घ्यायचंय, dx बाहेर घ्यायचंय. लक्षात घ्या एरियाचा फॉर्म्युला फक्त डबल इंटिग्रेशन dx dy आहे, पण आपल्या ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y आहे म्हणून आपण dy आधी लिहिलाय. बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ dy इज y अँड राईट डाऊन लोअर अँड अप्पर लिमिट्स. आता y च्या ऐवजी अप्पर लिमिट आहे 2 रूट एक्स मायनस y च्या ऐवजी लोअर लिमिट 2x प्लस 4/3. याला मी सिम्प्लिफाय करून घेतलं. याला लिहिताना लिहिलंय 6 रूट एक्स मायनस 2x प्लस 4 इनसाइड द ब्रॅकेट अँड होल 3 डिवायडेड बाय 3. हा 3 1/3 म्हणून मी कॉमन काढलाय आणि 6 रूट एक्स म्हणजेच काय x रेस टू 1/2. मायनस साईन आत घेतली तर 2x आणि 4 दोन्ही निगेटिव्ह होणार. आता इंटिग्रेशन घ्यायचं. इथे x रेस टू nचाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. x रेस टू nचा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 दॅट इज नथिंग बट x रेस टू 3/2 अपॉन 3/2 मायनस 2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ x इज x²/2 मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 इज 4x, कारण आता आपण x घेऊन इंटिग्रेट करतोय. बरोबर आहे. लिमिट्स ऑफ x आर फ्रॉम 1 to 4. आता डायरेक्ट लिमिट सबस्टिट्यूट करण्या अगोदर मी सिम्प्लिफाईड फॉर्म लिहिलेला आहे. 3/2 न्यूमरेटर मध्ये घेतला तर मिळणार आहे 2/3. सो 6 इंटू 2/3 x रेस टू 3/2 मायनस 2 कॅन्सल होणार x² मायनस 4x. आता हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला इथे मिळणार आहे 4 इंटू एक्सच्या ऐवजी अप्पर लिमिट 4 रेस टू 3/2 मायनस 4² मायनस 4 इंटू 4 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस. आता एक्सच्या ऐवजी लोअर लिमिट घ्यायचे 1. लोअर लिमिट 1 कन्सिडर केलं इथे तर फक्त 1 मिळणार, म्हणजे इथे कॅल्क्युलेशन तुमचं आहे 4 ॲज इट इज मायनस 1 आणि इथे मायनस 4. ठीक आहे. आता 4 रेस टू 3/2 कसं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. 2² ब्रॅकेट रेस टू 3/2 2 कॅन्सल होणार 2³ उरणार. म्हणजेच आता फर्स्ट टर्म तुमची इथे कॅल्क्युलेशन केलं होतं 4 तो 4 ॲज इट इज 4 रेस टू 3/2 म्हणजेच आता आपल्याला मिळणार आहे 8 2³ म्हणजे 8 मायनस 16 आणि इथे मिळणार आहे 4 मायनस 1 मायनस 4 म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन उरणार आहे -1, पण बाहेर मायनस साइन आहे सो मायनस मायनस विल बिकम +1. सो हियर 32 मायनस 16 प्लस 1. नाव दिस इज नथिंग बट 1. हा पॉझिटिव्ह 32 निगेटिव्ह 32 कॅन्सल होणार +1 आणि बाहेर काय आहे 1/3. तुम्ही एरिया फाइंड आउट करता आहात. सो आवर आन्सर इज एरिया इज इक्वल टू 1/3 स्क्वेअर युनिट्स अँड दिस इज अवर फायनल आन्सर.